एक दर्गा आहे तिथं भूत उतरवतात. बोलण्याची पद्धत अशी आहे की संध्याकाळी 6 वाजता त्यांचा जे एक टाइम असतो ना, आजान टाइम, पीक टाइम, तो एक नगाडा वाजतो. लोक ओरडायला लागले, बायका ओरडायला लागले, डोकं आपटायला लागली, ते पिलर वगैरे त्या पिलरवरती चढायला लागली. सडनली माझ्या बाजूला जो व्यक्ती उभा होता, क्रिपी स्माइल देऊन होतो, मुझे खून चाहिए, मुझे खून चाहिए. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. रे रोड वाली कोणती स्टोरी आहे ती? रे रोडला असं बोलतात की एक दर्गा आहे, म्हणजे हार्बर लाईनला एक दर्गा आहे, खूप मोठी दर्गा आहे जिथं भूत उतरवतात. फेमस फॉर तेच, फेमस आहे. हे कुणाला भूतबाधा झाली असेल किंवा काय झालं असेल तर तिथं जातात. जर कुणाला बोलतात, ज्यांना विश्वास नाही ना की भूत असतात नसतात, तर प्लीज एकदा व्हिजिट करून या त्या ठिकाणी. तिथं एक बोलण्याची पद्धत अशी आहे की संध्याकाळी 6 वाजता त्यांचा जे एक टाईम असतो ना, आजान टाईम, पीक टाईम, तो एक नगाडा वाजतो. नगाडा आहे. ज्यांच्या अंगात कुणालाही एंटिटी असेल ते वेगळे बिहेव करायला लागतात. बरं. लिटरली तिथं लोकांना साखळ्याला बांधलेलं आणलेलं पाहिजे. साखळ्यांनी बांधलेलं आहे, जसं जनावरं बांधतो ना आपण, प्राणी, तसं साखळ्यांनी बांधून आणलेलं आहे. मी स्वतः एकदा असंच फिरता फिरता व्हिजिट केलं होतं मित्रांसोबत. तेव्हा बघितलं होतं की आमच्यात एक मॉमेडियन होतं, तो बोलला एक दर्गा चांगला आहे, आपण जाऊन येऊ, पाया पडून येऊ. बोललं चला ठीक आहे. आपण थोडं गेलो होतो तर तिथं लकीली 6चा टाईम असला, नगाडा वाजला तर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज व्हायला लागल्या. माझ्या बाजूला एक माणूस उभा होता जो एकदम बोल प्रॉपर फॅमिलीतला माणूस, चांगला महाराष्ट्रीयन होता, चांगला माणूस. तो हिंदीमध्ये बोलायला लागला माझ्याशी, मुझे खून चाहिए, किरपी स्माइल देऊन मला. माझ्या बाजूला उभा आहे. बापरे. आम्ही लाईनीत उभं, तर माझ्या बाजूला उभा आहे. नगाडा वाजायला लागला. बोललं काय, लोक ओरडायला लागले, बायका ओरडायला लागले, डोकं आपटायला लागलीत, ते पिलर वगैरे त्या पिलरवरती चढायला लागलीत. आणि सडनली माझ्या बाजूला जो व्यक्ती उभा होता, वेल ड्रेसेड होता, प्रॉपर, कोणी बोलणार नाही की याला काय असेल. हा मला बोलतो, क्रिपी स्माइल देऊन बोलतो, मुझे खून चाहिए, मुझे खून चाहिए. मग तू काय बोललास त्याला? मग मी मित्राला गेलं, बघ मी चाललो. तू परत आला? मी रिटर्न मी अजूनपर्यंत रिटर्न मी परत पाय ठेवला नाही तिकडं. बापरे, डेंजर आहे बाई, खतरनाक. कारण की आपल्याला बघायला विचित्र वाटतं ना की चल, एक भंकास परची बोलणारी वेगळी गोष्ट आहे, तो असं बोलतोय, समोर त्या लेडीज ओरडतात, डोक्या आपटतात, केस सोडून नाचतात, किऑस चालू आहे तिथे. वाव. खूप. ज्यांना कोणाला विश्वास नसेल तर एकदा व्हिजिट करून या. मला वाटतं तिथे असेही लोक असतील ज्यांना खरोखर अशी भूतबाधा झाली आहे, आणि दुसऱ्या प्रकारे असे मेंटली इल लोक पण असतील. मे बी असू शकतात. बट कसं आहे ना, एक स्पेसिफिक टाईमलाच कसं मेंटल इल लोक ॲक्टिव्ह होतील, विचार करण्यासारखं. शेवटी मेंटल आहे ना ते. जसं ते आपण भूलभुलैया मूवी बघितलं तर त्याच्यात कसं आहे की एक मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स होतात लोकांना. तेही खूप वेगळं आहे, म्हणजे की ते ट्रॉमा असतो तो एका टायमाला बाहेर पडतो, पण त्यासकट खूप लोक अशी असतात ज्यांचे उत्तरही त्या सायकोलॉजिस्टकडे नसतात. सो खूप बोलतात ना, म्हणून आहे ना, सायन्सकडे जो उत्तर नाही म्हणून तर खूप लोक, म्हणजे जे काय पॅरानॉर्मल एक्सपर्ट वगैरे, ते काय बोलतात की एखाद्या गोष्टीचं उत्तर जर सायन्सकडे असेल ना, ते एक नवीन मेमरीचं नाव देतात, असं म्हणतात. आता किती खरं किती खोटं ते मलाही माहीत नाही, कारण की आपण एवढं डीपली अभ्यास केला नाही. बरोबर बोलतात ना, काही गोष्टीचं माहीत नसेल तर म्हणजे एक नवीन बिमारी आयडेंटिफाय झाली की चला ह्याला हे नाव द्या. आता मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, ह्याचा क्लिअर कट आपल्याला कुठल्या पिक्चरमध्ये दाखवलं, अपरिचितमध्ये. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याचे कसे कॅरेक्टर चेंज होतात, रेमो, अपरिचित, अंबी, पर्सनॅलिटी डिसऑर्डर. पण ॲट दी एंड ते काय निघालं, वेगळंच निघालं ना. ते एक वेगळी स्पिरिट, किंवा एक वेगळीच एंटिटी त्यात दाखवली. कारण की त्याला सायकॅट्रिस्टकडे पण ठेवला, तो सुधारलाही, त्यांनी स्वतःवर काबू पण केला, एक वेगळी लाईफ जगलं. बट एंड ऑफ दी मूवीला एक सीन दाखवला, तो एका बेवड्याला नाही का चालत्या ट्रेनमधून फेकून देतो, स्टील आहे. म्हणून तर काय गोष्टीला ज्यांच्याकडं सायन्सचं उत्तर नाही तर सायन्स देऊन टाकतं. आणि दुसरी एक कोणती गोष्ट होती तू बोलवतास ना की विठ्ठलवाडी ब्रिजची? ओके, कुठे आहे विठ्ठलवाडी ब्रिज? हे कल्याणला आहे. कल्याणच्या पुढचा स्टेशन आहे विठ्ठलवाडी. टुवर्ड्स बदलापूर साईडला जायचं असं, बदलापूर कर्जा साईडला. ओके. तर माझा फ्रेंड जो आला तो आणि मी नाईट शिफ्टला होतो जॉबला. ही 2 वर्ष झाली असेल त्या गोष्टीला. 2 वर्ष आधी आम्ही रात्रीचं बोलतात ना, नाईट शिफ्ट असणं म्हणून रात्री 3-3 वाजतापर्यंत ब्रेक टाकायचा, भटकायचा. नाईट लाईफ, मुंबईची नाईट लाईफ एक्सप्लोर करायची. तेव्हा ह्याच्याकडे स्कूटी होती, तर आम्ही नवीन स्कूटी घेतली होती आणि स्कूटीवर फिरायचं. तर विठ्ठलवाडी ब्रिजचा किस्सा असा आहे, ज्या ब्रिजच्या स्टार्टिंगला एक स्मशानभूमी आहे, ब्रिज चढताना स्मशानभूमी आहे, ब्रिज उतरताना सिमेट्री आहे.
आणि मधला तो रोड आहे 1.5-2 किलोमीटरचा, तो फक्त ब्रिज आहे. एंडला पण तुला डेथ स्पॉट आहे, एक्झिटला पण डेथ स्पॉटच आहे सिमेंट्रीवर. तर सीन कसा झाला, आम्ही टुवर्ड्स काटेमाळ नाका एक एरिया, तिकडनं आम्ही खाली जात होतो टुवर्ड्स कल्याण वेस्टला झालं, कारण की ईस्टला तर एवढी रहदारी नाही. बरं. चहा वगैरे भेटणार नाही, काय नाही. आम्हाला बोललं क्रेविंग पण झाले, खाऊन पिऊन येऊ मस्तपैकी, चल सकाळचा नाश्ता करू. रात्री 3:30ची गोष्ट. आणि नेमकं त्या टायमाला होते सवपित्री अमावस्या, जे बोलतो ना आपण पितृत्व वगैरे, जे भोग वगैरे ठेवतो पत्र्यावर, वन ऑफ द नेगेटिव्ह डेज. तसा टाइम होता. रात्री 3:30 वाजता. आता गोस्ट ॲक्टिव्हिटीचा मेजरली टायमिंग आहे ना 3 वाजल्यापासून 3:30पर्यंत त्यांचा पीक लेवल असतो. कुठलीही गोष्ट त्यांना कंट्रोल करू शकत नाही, पीक लेवलला असतं. आणि 4 वाजता आपण बोलतो ना ब्रह्ममुहूर्त चालू होतो, 4 वाजता 4:30 वाजता, तर ती पीक लेवल होती. तर सीन कसा झाला, हा स्कूटी चालवतो, मी जसं पाठी बसलो, आमची बक्षोदी चालली आहे, बोलणं विलणं असं तसं बक्षोदी. आम्ही बघतोय त्या स्मशानभूमीच्या कट्ट्यावर 3 लेडीज बसलेत बुरख्या घालून, आणि त्यांचं फेसिंग टुवर्ड स्मशान आहे, आमच्या साईडला फक्त बॅक आहे. 3 लेडीज बसल्यात. आता रात्री 3:30 वाजता 3 लेडीज स्मशानाच्या ते बाउंड्रीजवर का बसतात, ते पण बुरखा घालून ब्लॅक. बापरे. दोघांना पण तुम्हाला दोघांना दिसलेत. ह्याला मी बोललो, दादा दिसतंय का तुला? बोलतं दिसलं तर आहे, पण ते असतील इकडचे लोकल. बोललं की तो मोमेडियन एरिया असल्यामुळे ते असतील. बोललं नाही. बोललं ठीक आहे. आम्ही ब्रिज चढलो, उतरलो, सिमेट्री लागली. सिमेट्रीची पण बाउंड्री सेम, तेच लेडी परत तिथं बसलेली. ते दोन्ही दिशेनं तुम्हाला सेम. बापरे. त्या ह्याच्यावर बसलेत. ह्याला बोललो, दादा आता पळो, आता काही खरं नाही. पळवतं गाडी डायरेक्ट मिसकंट्रोल झाली. स्किट ब्रिजवरून उतरलं होतं स्किट, आणि एक्झॅक्ट त्यांच्या समोरच आम्ही पडलोय. गाडी उचलतोय, एकमेकांकडे बघितलं आम्ही, जस्ट म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बघितलं, उठलो, गाडी त्यांच्याकडे बघितलं, गायब, व्हॅनिश. तिथं कोणच नव्हतं. सुकाट शांतता एकदम. मे बी तुम्हाला असं मेंटली असं वाटतं ना आपल्याला तसं. पण हॅल्युसिनेशन एका माणसाला होईल, दोघांना एकसाथ नाही होणार. आणि सेम गोष्ट तुला या एका डिस्टन्सला होईल, म्हणजे एका पॉईंटला होईल. हो, पुढच्या पॉईंटला सेम गोष्ट रिपीट कशी होईल? बरोबर. जरी काही सावली वगैरे असली फॉर एक्झाम्पल, तर ते एकाच ठिकाणी एक सावली दिसेल तुला, 2 सावली दिसेल, 3 सावल्या कशा? 2 ठिकाणी. हां, तेही 2 ठिकाणी, तेही दोघांना. हां, इकडं बघिटलं लगेच तिकडं, म्हणजे हार्डली 5 मिनटं. अरे 5 मिनटं बाईकने लागतात. तू जर चालत बसेल ना, तुला 15-20 मिनटं कुठं नाही, कारण तुला पुन्हा असं युटर्न मारून देत. कोणी प्रँकर जरी असला, बोथ प्रँकर जे असतात, त्यांना तरी किती टाइम लागेल यार. आता ते कोण करतही नाही. मग बापरे. खूप सारे किस्से आहेत त्या ब्रिजवर, खूप सारे ॲक्सिडेंट्स पण तिथंच झालेले. पडलो, आम्ही घरी आलो. लागलेलं तुम्हाला? नॉर्मल खर्चटलं होतं, जास्त स्पीडवरती नव्हतं ना, कारण की आम्ही स्पीड धरायला, त्यांना बघून स्पीड धरायला, आणि तेवढीच गाडी स्किट. तर घरी वगैरे आलो, खूप सारे किस्से झाले असे. तर असं ह्याच्या घरी गेलो तर ह्याला त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागला. ह्याच्या मम्मीनी घरी वगैरे बोलवलं होतं आम्हाला. वेगळाच बोलतोय, बडबडतोय, कुणाचं ऐकत नाही, वेगवेगळ्या गोष्टी करतोय, एकटा रूममध्ये बांधून घेतोय स्वतःला, बोलत नाही, काय नाही. बोललं काकी काय नाही, नॉर्मल असं झोपत असेल, कारण की नाईट शिफ्ट करणार आहे ना आम्ही लोक, तर झोपत वगैरे असेल. तर सडनली एक दिवशी त्याच्या घरच्यांनी ह्याच्यासोबत एक किस्सा बघितला, की हा बेडवरती झोपलेला आहे, बेडवरून 3 फूट हा हवेत आहे, बेडवरून 3 फूट हा हवेत आहे, आणि स्वतःला असं चॉक केलेलं आहे, तसा कोण त्याचा गळा दाबतोय. 3 फूट हवेत आहे बेडवरून. स्वप्न बघितलेलं आहे, प्रॅक्टिकल त्याच्या घरात बघितलं त्याच्या आईवडिलांनी, जो व्यक्ती समोर बसलाय तुझ्या. बापरे, क्रेझी. माहिती आहे मला, पण असं हवेत घरात आम्हालाही बंकच वाटली होती रे. पण त्याच्या घरच्यांनी जेव्हा देवधर्माची गोष्ट केलं ना, जो जेवढ्या सिरियसनेस मध्ये समोरचा व्यक्ती बोलतो. आणि मेन आम्हाला गोष्ट नडली कुठं, आम्ही सवपित्री अमावस्येला रात्रीचं फिरतोय, जेव्हा कोण फिरत नाही, तिथं चुकलं आमचं. आणि ते पण ती लोकेशन अशी आहे ना, स्मशान, सिमेट्री बाजूबाजूला, म्हणजे ब्रिजलाच. आणि तो ब्रिज जास्त रहदारीवाला पण नाही. सकाळची तुला दुनियाभरची रहदारी भेटेल, दुनियाभरची ट्रॅफिक जाम होतं लिटरली त्या ब्रिजवरती. पण संध्याकाळी 8-10च्या नंतर तो एकदम खाली. बापरे, डेंजर आहे बाई हा रस्ता.
जास्त फिरत नका जाऊ तुम्ही. त्यापासून तर मला नाही वाटत तुम्ही कधी असे नाही, जास्त त्यानंतर तर आम्ही स्वतः एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. हो पण काय तसं काय नंतर जाणवलं. बोलता ना एक सर्टन टाइम असतो. हो 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 की त्यांना त्यांचं दाखवायचं होतं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.